पवन सुत हनुमान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत शिरोमणी गुरुबा काका महाराज की जय। सकळ जन्माचे निज सार मज जोड आले साचार आणि मी दूषित पामर स्वैत विचार नाटवे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी स्वयंस्वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू। काळने मी मनामध्ये विचार करू लागलेला मी भाग्यवान आहे, कारण अनंत जन्मीचं केलेलं पुण्य ते उदयाला आलेलं आहे। कारण संत चरण लागता सहज संताची भेट झाली, संतांची कृपा दृष्टी झाली, मानव जीवनाचा उद्धार होण्यासाठी वेळ लागत नाही, ती अवस्था माझी प्राप्त झालेली आहे। कारण अनंत जन्मीचं पुण्य उदयाला आलं, आता एक फार मोठा संत महात्म्याचं दर्शन होईल या माध्यमातून तो बोलू लागलेला आहे। म्या स्वामी कार्य साधावे येते की मुक्त व्हावे कपी हस्ते ते विसरोनी निज कार्याचे मूर्छिताची ते पडिलो असे। काळ नेहमीला आनंद कोणता झाला, कारण मरणाची भीती राहिली नाही। एक फार मोठा नामधारक अशा प्रकारचा संत महात्मा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्या हातून मला मृत्यूची संधी येऊ लागलेला आहे। त्याच्यामुळे माझा असणाऱ्या राक्षस कुळातून निश्चितपणानं उद्धार होईल। राजा रावणानं एक स्वामी आहे, मालक आहे, राजा आहे, त्यानं सांगितलेली आज्ञा आहे आणि त्या आज्ञेच्या निमित्तानं मला हे या ठिकाणी यावं लागलेलं आहे। मी या ठिकाणी मरणाची भीती अजिबात मानत नाही, कारण माझ्या भाग्योदयाचा काळ आता जवळ आलेला आहे। ऐसे विचारोनी मानी स्वस्त बैसला सनी कपिने देखील दुरोनी मग दावोनी ते त्याला। तर या ठिकाणी असणारं जे आहे सारा सार विचार काळनेमीनं मनामध्ये धारण केला। त्यावेळेस असणारी खेचरी भुचेरी अशा प्रकारच्या असणाऱ्या समाधीचे प्रकार आहे, समाधी लावून ध्यानस्थ बसलेला आहे। हनुमान रामभक्त होता, रामभक्त असल्यामुळं त्याच्या नसा नसामध्ये रामनामाची शक्ती कोंदलेली आहे। दृष्टीमध्ये राम आहे, वृत्तीमध्ये राम आहे, मुखामध्ये राम आहे आणि त्या माध्यमातून असणारा हा संत महात्मा हनुमंताला दिसला। बाह्य स्वरूपाच्या ठिकाणी संत महात्मा होता, पण आतून एक वेगळ्या विचारानं कपट धारण करून कापट्य विचारानं तो प्रेरित झालेला होता। त्यावेळेस हनुमंतानं काळनेमीकडे पाहिलं आणि पाहून पुढे काय करता दुरोणी देखील तापास हर्षित कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषी मनास ते त्याला। वारकऱ्यानं वारकऱ्याचं दर्शन झाल्याबरोबर नतमस्तक होतात, प्रेमानं भेट देतात, आलिंगन देतात। हनुमंत अंतर्बाह्य रामरूप होता, ध्यानस्थ अवस्थेमध्ये साधू बसलेला आहे। आपण रामकार्यासाठी निघालेलो आहे, जाता जाता संत महात्म्याचं दर्शन घ्यावं, भेटावं, त्याचे आशीर्वाद घ्यावे असा विचार हनुमंताच्या मनामध्ये आलेला आहे। हनुमंत श्रीराम किंकर रामरूप चराचर देखे सर्वदा साचार प्रेमात्वर श्रीरामी। कारण हनुमंत त्यानं आपलं शरीर श्रीरामाच्या चरणावर समर्पण केलेलं होतं। भक्ती असते, भक्तीचे अनंत प्रकार आहेत, पण समर्पित भावनेने केलेली भक्ती ही सगळ्यापेक्षा विशेष अशा प्रकारची आहे। हनुमंतानं आपलं जीवन रामकार्यासाठी वाहून घेतलेलं होतं आणि त्या माध्यमातून असणाऱ्या हनुमंताच्या नजरेमध्ये रामनामाची शक्ती भरलेली आहे, नजरेमध्ये रामनामाची नजर दृष्टी त्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या नजरेतून हनुमंतानं काळनेमीकडे पाहण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तर हा असणारा फार मोठा अशा प्रकारचा साधू हनुमंताला दिसू लागलेला आहे। ज्याची अंतव्राती ते जगाची तैशाची दिकती तेही विषयाची उत्पत्ती श्लोक संपत्ती परिसावी। जैसी जयाची अंतर्वर्ती तैसे ते जगाते देखती। हनुमंत रामभक्त होता, हनुमंताच्या मनामध्ये कपट विचार नव्हता। एक साधू भेटलेला आहे, संत महात्मा भेटलेला आहे, माझा सुद्धा भाग्योदय झालेला आहे, संत महात्म्याचं दर्शन घ्यावं, त्याच्या संग हितगुज करावं, त्याचे दोन चांगल्या प्रकारचे विचाराचे शब्द आपल्या कानावर ऐकावे, या नजरेतून हनुमंतानं काळनेमीकडे पाहिलेला आहे आणि काळनेमीच्या दर्शनासाठी हनुमंत आतुर झालेले आहेत। सज्जनाचे
ब्रह्मस्वरूप स्वयं आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेणे. कारण हनुमंताची वृत्ती त्या अवस्थेमध्ये आलेली आहे. नाथ महाराज सज्जनाची लक्षणं सांगतात. सज्जन म्हणायचं कोणाला फार अवघड आहे. ज्याची अंतर्वृत्ती ब्रह्मस्वरूप अशा प्रकारची झालेली आहे, त्याच्या दृष्टीची लय सुद्धा ब्रह्मस्वरूप अवस्थेमध्ये असते. जे जे दिशे भूत तेथे मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित माझा जाण. उद्धवा, या पद्धतीनं असणारा तो असणारा हनुमंत त्या काळनेमीकडे पाहू लागलेला आहे. आणि त्याच अवस्थेतून आता काळनेमीची भेट हनुमंत काय घेऊ लागलेला आहे. विनोनिया काम क्रोध दमुनिंद्रियाचे द्वंद्व खनोनी विषयाचा खंद परमानंद पाव. सज्जनांची लक्षणं सांगतात. मनामध्ये काम क्रोध दंभ अहंकार षडविकारात षडविकारावर विजय मिळवलेला असतो, त्यांना जिंकलेला असतो. मनामध्ये जे वेगळ्या प्रकारचे विषय वासना आहे त्याचा मूळ कंद मुळासहित ते असणारे उपटून काढलेले असतात. आणि त्याच्यामुळं त्यांच्या वृत्तीमध्ये अंतकरणाच्या ठिकाणी त्यावेळेस असणारा राम भरलेला आहे. आणि हृदयामध्ये राम भरला की जगामध्ये प्रत्येक ठिकाणी असा राम दिसतो. त्या ठिकाणी जिथं जिथं नजर जाईल तिथं राम स्वरूपाचं दर्शन राम भक्ताला होतं. त्यासी द्रष्ट द्रष्टा दर्शन दे ज्ञातानी ध्यान ज्ञे ज्ञातानी ज्ञान अवघे चितगण भासत. दृश्य द्रष्टा आणि दर्शन ज्ञ ज्ञाता ज्ञान त्रिपुटीचा विषय आलेला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पाहत असताना चैतन्य घन असणारं परमात्मा स्वरूपाचं दर्शन अशा संत महात्म्याला होतं. त्या ठिकाणी एखादा आता काळनेमी पाप कपट रूपानं आलेला आहे, पण त्याच्याकडं पाहत असताना हनुमंताला तो सुद्धा रामभक्तच वाटू लागलेला आहे. कारण हनुमंताच्या अंतर्वती राममय झालेली आहे. आणि त्या नजरेनं हनुमंतानं काळनेमीकडे पाहिलेला आहे, तर तो काळनेमी सुद्धा हनुमंताला रामस्वरूपच भासू लागलेला आहे. हे सज्जनांची लक्षण असतात. हे सज्जनाचे लक्षण लुब्ध जे का विद्वेषण सांगो त्याचे चिन्ह सावधान वदारा. आता 2-4 वेळामध्ये सज्जनांची लक्षणं नाथ महाराजांनी आपल्या समोर मांडलेली आहेत. पण आता इथून पुढे व्यावहारिक, कारण संसारामध्ये अडकलेल्या जीवांची अवस्था धनलुब्धक, धनासाठी आपण काय काय करतो, प्रपंचातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण काय काय करतो, ह्याचा विचार आता आपल्या समोर नाथ महाराज मांडू लागलेले आहे. द्रव्य लाभ देखे जापासी सदा ओळखे तयासी अनुमात्र नवलंगी वचनाशी मने सर्वस्वेची मी दास तुझा. पहिलं वर्णन धनलुब्धक, धनाबद्दल जो असणारा अतिशय लुब्ध झालेला आहे. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी गुळाला चिटकलेला मुंगळा असतो, तो मुंगळा हा गुळामध्ये त्या ढेप्यामध्ये तोंड घातल्यानंतर त्या गुळाला मुंगळा काढण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर तुटून निघतो, पण तोंड त्या गुळाच्या ढेपीतून बाजूला निघत नाही. किंवा असणारं गारुड्यापासून माकड, त्या माकडाची जशा प्रकारची अवस्था होते तशा प्रकारे हे धनलुब्धक पैशाच्या आशेनं त्या ठिकाणी असणारा एखाद्या श्रीमंत सावकाराच्या समोर त्या ठिकाणी असणारं जे आहे लाचारी करतात. आपला अधिकार, आपला योग्यता त्या ठिकाणी विसरतात आणि त्याच्यापासून काहीतरी मिळावं ही अपेक्षा करतात. देखे धनवंत व्यवहारे सौजन्य त्याशी अत्यादरे विरक्त देखोनी एक सरे स्वयं दातारे बैस. एखादा गावातला श्रीमंत प्रतिष्ठित सावकार माणूस आहे, त्याच्या पुढे लोटांगण घालतात, त्याच्या पुढं करतात, नाही तशा प्रकारचा त्याचा मान सन्मान आदर सत्कार करतात. हा धनलुब्धकाचा विषय. पण एखादा साधुसंत महात्मा जर समोरून चालला तरी भिकारी आहे, ह्याला खायला प्यायला मिळत नाही आणि म्हणून गलोगलीला भटकतो. अशा पद्धतीमध्ये एखाद्या संत महात्म्याकडे पाहण्याची नजर असते आणि एखाद्या सावकाराला धनलुब्धकाला जणू काय परमेश्वरच मला भेटला अशा पद्धतीने त्याच्या पुढं करत असतात. म्हणे भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भोग असता सांडून धरली तापसता व्यंगता केवडी पा. आपले राम
रामभक्त वनवासी मंडळी सहसा इथं काही दिसत नाहीत, परंतु गावोगावी असणारे रामभक्त गेलेले असतात, अंगावर पुती घातलेले असतात, दाढ्या वाढवलेल्या असतात, त्यांनी एक व्रत स्वीकारलेलं असतं. रामायण लावल्यानंतर जवळजवळ 11 महिने ह्या व्रताचं पालन ही मंडळी अतिशय कटाक्षानं करत असतात. पण अशी धनलुब्धक मंडळी त्यांना पाहून म्हणतात काय इडी आहेत, घरदार मुलं बाळ बायका परत सोडलेला आहे आणि पोटासारखी कुत्र्यासारखी वनवन करीत फिरू लागलेले आहेत. म्हणजे इतक्या अवहेलना करून ही मंडळी अशा संत महात्म्याकडं साधू संताकडं पाहण्याची नजर लाभलेली असते. वित्तेषणता जोडणार त्याचा ऐसा विचार, आता कामातूर जोडणार संक्षेपकार सांगे. आता धनलुब्धकाचा विचार आपल्या समोर मांडलेला आपण ऐकलेला आहे. आता इथून पुढं कामातूर, स्त्रीलंपट, विषयांध झालेल्या जीवाची अवस्था काय आहे ह्याचं सुंदर अशा प्रकारचा विचार नाथ महाराज आज आपल्या समोर मांडू लागलेले आहे. स्त्री कामजाची ती माय बहिणी त्यांना ओळखी, ती स्त्री रूप झाली व्रती जग देखती स्त्री रूप. ज्याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झालेली आहे ती त्या ठिकाणी असणार एखादा भाऊ आणि बहीण कुठून तरी गावाला आलेले आहेत किंवा चाललेले आहेत, रस्त्याने समोर दिसू लागलेले आहेत, तरी म्हणतोय वा काय चाललंय जोडप. कारण दृष्टीविषय अशा प्रकारे बनलेला आहे. त्या ठिकाणी भाऊ बहीण असतात पण त्यांच्याकडं सुद्धा पाहण्याची नजर या मंडळीची वाईट झालेली असते. कारण भाऊ आणि बहिणीतलं प्रेम, त्यांचा जो अधिकार आणि योग्यता हे सुद्धा या ठिकाणी ओळखू शकत नाहीत. कारण त्याची वृत्ती पूर्णपणे कामानं आंधळी झालेली असते आणि त्या आंधळ्या नजरेनं ते समाजाकडे बघत असतात.